अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर गुरुवार म्हटला की त्याला विशेष महत्त्व तर आहेच, पण यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि गुरुवारी गुरुपुष्पामृत योग येतो. यावर्षीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुपुष्पामृत योग आलेला आहे. तर या दिवशी काही आपल्याला सेवा करायची आहे. ह्या सेवा केल्याने आपल्याला खूप जास्त लाभ होतो, कारण मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्या इतकाच पवित्र मानला जातो. तसेच गुरुपुष्पामृत म्हणजे पुष्य नक्षत्राला हा सर्व नक्षत्राचा राजा मानला जातं. तर हे दोन्ही सुद्धा गोष्टी एकत्र आलेल्या आहे. त्यामुळं यावेळेस जे आपण सेवा करू ह्या खूप जास्त प्रभावशाली असणार आहे, यात काहीही शंका नाही. तर आपण कोणत्या सेवा करायच्या आहे आपल्याला ते या आपण व्हिडिओमध्ये नक्की बघू. तर बरेच जणांचे प्रश्न होते की शुक्रवारी पुष्प नक्षत्र आहे का? तर शुक्रवारी नाही. गुरुपुष्पामृत योग हे फक्त गुरुवारी आहे. गुरुवारी रात्री 1:05 चालू होतोय, तर सकाळी 7:15 संपते. आपल्याला या दिवशी दर गुरुवारी जे आपण सेवा करतात सकाळी उठल्यानंतर त्या सेवा तर करायचंच आहे. म्हणजे की सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा उंबऱ्यावर हळदीचं लेपन करतो आपण. या दिवशी आपल्याला यावेळेस हळदीचं लेपन केल्यानंतर दोन्ही उंबऱ्यामध्ये दोन्ही उजव्या साईडला डाव्या साईडला दिवे प्रज्वलित करायचे आहे. तुपाचे असेल तुपाचे, नाहीतर तेलाचेही चालेल. आणि हळदीने कुंकवाने त्यावर दारावर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे दार. त्यामध्ये हळद तूप याची स्वस्तिक काढायची आहे आणि स्वस्तिकच्या दोन्ही बाजूले 2 रेषा ओढायच्या आहेत. हे झालं 1 नंबर. दारावर तुपाचा स्वस्तिक काढायचे आहे. हळद आणि तूप मिक्स करून आपल्याला दारावर स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला रांगोळी काढायची आहे. रांगोळीनी पण स्वस्तिक काढायचे आहे बाहेर. स्वस्तिकवर कधीही कुंकुम टाकायचं आहे, कारण तशी स्वस्तिक किंवा कुठल्याही प्रकारची रांगोळी हळदी कुंकू टाकल्याशिवाय होतच नाही. त्यामुळं हळदी कुंकू टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर हळदी कुंकू तुम्ही नक्की टाका त्या स्वस्तिकवरती जे तुम्ही रांगोळी काढणार त्यावरती. आणि लक्ष्मीचे पावलं उंबऱ्यावर काढायचे आहे. हळदीचं लेपन झाल्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे आहे, धूप दाखवायचा आहे आणि त्याला दाराला स्वच्छ पुसून स्वस्तिक काढायचे आहे तूप आणि हळदीने. त्यानंतर तसंच आपल्याला किचनमध्ये येऊन टाईल्स पहिले स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. जसं की गॅसच्या ओटावरही तुम्ही काढू शकता किंवा वर टाईल्स राहतात त्याच्यावरही काढू शकता, पण त्या स्वच्छ पुसा आधी. त्यानंतर किंवा तुम्ही गॅसवरही काढू शकता. त्यावरही हळद आणि तुपाचं मिक्स केलेलं जे आहे ते स्वस्तिक काढा आणि दोन्हीकडे 2 रेषा, स्वस्तिकच्या बाजूला रेषा काढा 2. त्यानंतर आपण तिजोरीजवळ स्वस्तिक काढायची आहे. आणि किचनमध्ये आपल्याला आग्नेय दिशेला अन्नपूर्णा माता असतात आपल्या किचनमध्ये. त्यामुळं आपल्याला आग्नेय दिशेला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो 5 मिनटं जळला तरी चालेल, कारण आपल्याला बाहेर जायचं असते आणि गॅसजवळ आपण दिवा ठेवणं चांगलं नाही. त्यामुळं आपण जोपर्यंत तिथे आहोत तोपर्यंत दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही थोडंसंच तूप टाका आणि दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर ह्या झाल्या तुळशीला. नंतर सरळ तुळशीजवळ जायचं आणि तुळशीजवळसुद्धा तूप आणि हळदीनं स्वस्तिक काढायची आहे. जसं तर तुम्ही दूध आणि पाणी तुळशीला रोजच टाकत असता, त्यामुळं आपल्याला त्या दिवशी पण ते तुळशीला पाणी वगैरे टाकायचं आहे. आणि त्याचसोबत आपल्याला एक स्वस्तिक काढायची आहे तुपानी. त्यानंतर ह्या झाल्या गुरुपुष्पामृत योगवर करायचे सेवा. आणि मार्गशीर्ष महिन्यातली तुमची सेवा तर चालूच आहे. माता लक्ष्मीची कथा वाचणं चालूच आहे, त्यांचे सेवा करणं चालूच आहे. पण ह्या गुरुपुष्पामृत योगावर आणखी कुठल्या सेवा करायच्या आहेत, तर आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे 16 वेळा. 16 वेळा श्रीसूक्ताचा पाठ करायचा आहे. याने हे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगलं मानलं जातं. यामुळं आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहते आणि लक्ष्मी सदैव वास करते. आणि महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र
व्यंकटेश स्तोत्र तुमच्याकडे वेगळी पोथी असेल तर ते वाचू शकता, नसेल तर आपल्या नित्यसेवेमध्ये 165 पेज नंबरवरती व्यंकटेश स्तोत्र आहे, ते तुम्ही नक्की वाचा. आणि महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र येत असेल तर याची तुम्ही 1 माळ करा. 11 माळी शक्य नसल्यास तुम्ही महालक्ष्मी मातेची 1 माळ करा. आणि ह्या झाल्या लक्ष्मीनारायणाच्या सेवा. ह्या गुरुपुष्पामृत, कारण लक्ष्मी मातेचं त्या दिवशी विशेष महत्त्व मानले जाते. आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेचे विशेष आपण कथा वाचन करत आहोत. याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीनारायणात दोनाची सेवा चालू आहे आपल्या. यामुळे यावर्षी आपल्यावर माता लक्ष्मी आणि नारायणाची विशेष आपल्यावर दर्शन ते देणारच. आणि आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपले स्वामी आहे. तसेच ह्या स्वामीच्या केंद्रानुसारच आपल्याला ह्या सेवा सांगितलेल्या आहे. असं तर ह्या तुम्हाला सेवा करायची आहे. तसेच या दिवशी विशेष म्हणजे वस्तू खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व आहे. तर वस्तू तुम्ही कुठल्या खरेदी करू शकता. सोनं चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. कमीत कमी 1 ग्राम का होना, अर्धा ग्राम का होना, पण तुम्ही सोनं चांदी खरेदी करा. कारण असं म्हटले जाते की ह्या दिवशी तुम्ही सोनं केलेलं असेल तर हे मोडायचं कधीही काम पडत नाही, कधी गहाण ठेवायचं काम पडत नाही. पण काही असतं वेळ प्रसंग येतो, त्यामुळं आपल्याला मोडावी लागतात. पण ह्या दिवशी केल्यानंतर आपल्याला मोडायचं व गहाण ठेवायचं सोनं काम पडत नाही. म्हणून या गुरुपुष्पामृत योगावर आपण सोनं चांदी खरेदी करायला विशेष महत्त्व मानले जाते. पण कोणाला शक्य नसते सोनं चांदी खरेदी करणं, तर त्यांनी सोनं चांदी सारखेच याला सुद्धा महत्त्व आहे. त्या वस्तू कोणत्या, तर त्या वस्तू आहे कमलगट्ट्याची माळ झाली, श्रीयंत्र. ज्यांचे जे श्रीयंत्र नसेल त्यांनी आवर्जून श्रीयंत्र घ्या, त्याची प्राणप्रतिष्ठा करा. या दिवशी तुम्ही श्रीयंत्र आणू शकता, त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता. किंवा कमलगट्ट्याची माळ, शंख आणू शकता. शंख नसेल, शंख असेल तुमच्याकडे तर तुम्ही घंटी आणू शकता. जे तुमच्याकडे देवघरामध्ये वस्तू कमी आहे ती वस्तू तुम्ही नक्की आणा. तसेच तुळशीला दरवेळेस आपण दूध व पाणी टाकतच असते, पण यावेळेस आपल्याला तुळशीला 1 रुपया, तुळशीला आपण तुपाची स्वस्तिक काढल्यानंतर 1 रुपया तुळशीच्या आतमध्ये असा मातीमध्ये खोसून द्यायचा आहे. आणि याने काय होईल, आपण रोज त्या तुळशीलाच दूध आणि पाणी टाकूच, पण त्या माता लक्ष्मीवरती सुद्धा, कारण पैसा म्हणजे लक्ष्मीचा आहे, त्यावरती सुद्धा आपलं हे पाणी रोजचा रोज पडणार. ते कधीही 1 रुपया काढायचा नाही, तो 1 रुपया जसाल तसाच ठेवायचा आहे. तर ते तुम्ही तुळशीमध्ये खोसून द्या. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.